जर तुम्ही एका दिवसासाठी राजकारणी झालात किंवा मिनिस्टर झालात तर कुठला एक कायदा पास कराल? मी एका व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा देईन. कोणतो? कोण? ज्यांनी मोबाईलमध्ये कॅमेरा बसवला. बापरे, फारच स्ट्रिक्ट झालं. केवळ आम्ही सेलिब्रिटी आहोत म्हणून कुठेही आम्ही दिसला असं करून जे येतात सगळे नाकावर. दॅट इज द प्राइस यू हॅव टू पे फॉर बिंग अ सेलिब्रिटी. मला असं वाटतं की मोबाईलमध्ये कॅमेरा आल्यापासनं माणसाला डोळ्यांनी क्षण टिपण्याचं कौशल्य हरवून बसलाय माणूस. छान महाबळेश्वरच्या ऑर्थरसेट पॉईंटवरती ज्यावेळेला माणूस जातो, सुंदर सनसेट ज्यावेळेला बघायचा असतो, प्रेयसी बाजूला उभी असलेली तिचा हात पकडायचा असतो, तो स्पर्श तनामनामध्ये साठवून ठेवायचा असतो तो क्षण अगदी शेवटच्या क्षणी आयुष्याच्या सुद्धा तो डोळे बंद केल्यानंतर तो आठवता आला पाहिजे. जर का तुम्ही फोटो काढत बसलात आणि तो घेतलाच जरी तो फोटो, तर तुमच्यावर राहतो का आयुष्यभर? आणि तुम्हाला तुमचा शेवटच्या आयुष्यातला क्षण कधी कुठे येणार आहे माहित नाहीये. त्यावेळेला जर का तुम्हाला असं वाटलं की मला तो क्षण आयुष्यातला आत्ता आठवायचा आहे, त्याचा फोटो बघायचा. त्यावेळेला तुम्ही अरे मित्रा मुला माझी ती हार्ड डिस्क काढ, त्याच्यामध्ये बॅकअप मध्ये तो फोटो आहे, जरा दाखवशील का, असं करणार तुम्ही. त्यामुळे कॅमेऱ्यांनी खूप गोष्ट गडबड केली आयुष्यात.